पाण्यामध्ये व्हिटॅमिन ईची कॅप्सूल मिसळाल तर आश्चर्यचकित व्हाल। त्यासोबतच घरच्या घरी बनवलेलं खोकल्यावरचं हे औषध कसं तयार करायचं ते आपण बघणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। पहिली आपली टिप आहे ती प्लांटची अशा प्रकारे आहे, जी कुंड्यांमध्ये आपण झाडं लावतो सुरुवातीला त्यावेळेस आपल्याला बेसला जे होल असतात त्यामधून पूर्ण माती बाहेर निघून जाऊ नये यासाठी एक छान जाडसर असा पेपर टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती माती टाकायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये रोपटं जे आहे ते लावायचे, जेणेकरून पूर्ण माती जी आहे ती पाण्यासकट आपली कुंडीच्या होलमधून बाहेर जाणार नाही। तर या पद्धतीने मी आणखीन एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते जे प्लांट लावताना तुम्ही वापरू शकता। या ज्या पिशव्या आहेत प्लास्टिकच्या तर या आपल्याला अशा कात्रीने कट करून घ्यायच्या आहे, जेणेकरून जेव्हा हे प्लांट मोठं होणार तेव्हा त्याच्या मुळ्या ज्या आहेत ते व्यवस्थित इकडे तिकडे स्प्रेड होतात आणि आपली जी कुंडी आहे त्या कुंडीमध्ये माती भरपूर असते, त्यामुळे हे झाड मोठं होण्यास खूप छान मदत होते। सोबतच पाणी भरपूर मुरलं जातं आणि भरपूर मातीमध्ये लावलेलं झाड जे आहे ते लवकर ग्रो होण्यास सुद्धा मदत होते। त्यामुळे यावरची जी प्लास्टिक पिशवी असते तर ती प्लास्टिक पिशवीसहित हे झाडाचं आपल्याला आहे ते लावायचं नाही आहे रोपटं, तर ते पूर्ण काढून घ्यायचे आहे। त्यानंतर झाडांना जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा पूर्ण असं पाणी स्प्रेड करून त्यावरती टाकायचं आहे की एकाच ठिकाणी ओतायचं नाही आहे, कारण एकाच ठिकाणी जर झाडांना पाणी घातलं पूर्ण तर ते एकाच जागी पूर्ण मुरलं जातं आणि सगळीकडे एकसारखं स्प्रेड होत नाही। त्यामुळे हाताने असं व्यवस्थित स्प्रे करायचे त्यामध्ये, किंवा मग एखाद्या बाटलीत भरून त्याला असे होल करून मग ते स्प्रे करायचे। झाडांच्या पानावरती सुद्धा आपण ते स्प्रे केलं तर झाडांच्या पानावरची धूळ जी आहे ती धुवून जाते पूर्ण अशी आणि जे आपले प्लांट आहेत ते स्वच्छ राहतात। पुढची आपण टीप बघतोय ते म्हणजे घरगुती असं खोकल्यावरती बनवलेलं जे औषध आहे सर्दी आणि खोकल्यासाठी ते कसं बनवले ते आपण बघतोय। आपल्याला घ्यायचा आहे थोडासा गवती चहा आणि त्याची अशी पेंडी बांधून घ्यायची किंवा एकत्र अशी भरपूर करून घ्यायची तुकडे करून आणि ते असं यामध्ये टाकायचे आहे। तर अशा प्रकारे हे गवती चहाची पानामध्ये आपण एक कपभर पाणी पण टाकायचं आहे। वाळलेली जरी गवती चहाची पानं असतील तर ती सुद्धा अगदी फ्रेश आणि ताजी होतात जेव्हा ते पाण्यामध्ये असे उकळले जातात तेव्हा। त्यामुळे ओले असतील तर ओले घ्या किंवा असे वाळलेले असेल पूर्ण तरी पण चालेल। यामध्ये आपण तमालपत्र टाकायचं आहे, याचे असे बारीक तुकडे करून टाकायचे आहेत किंवा अशी घडी करून टाकायची, जेणेकरून तमालपत्रातला पूर्ण अर्क यामध्ये पाण्यात उतरला पाहिजे यासाठी आपण ती अशी घडी करून टाकलेली आहे। त्यानंतर यामध्ये सैंधव मीठ टाकायचे थोडंसं चवीसाठी, त्यासोबतच साधं मीठ जे आहे ते टाकण्याऐवजी आपण सैंधव मीठ वापरायचं आहे। हळद पण टाकायची अगदी पाव चमचा आपल्याला यामध्ये। हे जे सगळं मिश्रण आहे ते छान असं उकळी काढून घ्यायचं आपल्याला, 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचे। हळदीचा कलर जो आहे तो पूर्ण चेंज होतो, थोडासा लालसर असं हे मिश्रण तयार होतं। शिजून झाल्यानंतर आपण याला गॅसवरती ठेवूया आणि छान असं 2 उकळ्या काढून घेऊया, अगदी 2-3 मिनिट याला छान शिजवूया, जेणेकरून सर्व पदार्थांचा अर्क जो आहे तो पाण्यामध्ये उतरला जाईल आणि आपलं जे औषध आहे ते छान असं इफेक्टिव्ह तयार होईल, जे सर्दी आणि खोकल्यावरती तुम्हाला हे औषध कामी येईल। तुम्ही हे औषध 3 वेळेस घेऊ शकता बनवून। लहान मुलांसाठी अर्धा कप आणि मोठ्यांसाठी साधारण 1 कपाच्या अंदाजाने तुम्ही हे करून प्यायचं आहे, जेणेकरून हे तुम्हाला सर्दी खोकला बरा करण्यासाठी खूप जास्त युजफुल ठरेल। या अगोदर पण आपण खोकल्यावरचे आणि सर्दीवरचे काढे शेअर केलेले आहेत, तुम्हा सर्वांना ते खूप जास्त आवडलेले होते आणि इफेक्टिव्ह पण होते, तर त्याच पद्धतीचा हा काढा आहे। यामध्ये तमालपत्र आणि जे आपण गवती चहा टाकलेला आहे दोन्ही पदार्थ उष्ण आहेत, सोबतच हळद पण उष्ण आहे, जेणेकरून सर्दी जी आहे ती लवकर बरी होण्यास मदत होते। तीनही पदार्थ एकत्र आलेले आहेत जे उष्ण आहेत ते, आणि त्याचा काढा आपण तयार केलेला आहे जो सर्दीवरती खूप जास्त गुणकारी आहे।
सोबतच मिठामुळे घसा खराब झाला असेल, घशावरती सूज आलेली असेल तर ती सुद्धा पूर्ण बरी होते आणि अशा प्रकारे रोगप्रतिकार शक्ती पण वाढते आपली हळदीमुळे। इथे छान शिजून झालेले आहे सगळे पदार्थ। गॅस बंद करायचा आहे आणि असा लालसर थोडासा काढा दिसतो हा, आणि हा आपल्याला आता घ्यायचा आहे गाळून, किंवा मग यामधले हे पानं काढून घ्यायचे आणि ओतून घ्यायचा। हा काढा एकदा नक्की पिऊन बघा, सर्दी खोकला पूर्ण बरा होईल। 2 ते 3 दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे, 3 वेळेस हा काढा घ्यायचा आहे। कमी जास्त प्रमाण थोडंसं घेतलं तरी पण काही हरकत नाही, कारण हा काढा पाण्यापासून आणि आयुर्वेदिक घरामध्ये असलेल्या घटकांपासून बनवला आहे, त्यामुळे शरीरासाठी कुठलाच तो अपायकारक नाही आहे, तर अगदीच यूजफुल आहे। नक्की एकदा करून बघा, चवीला पण छान लागतो मिठामुळे। त्यानंतर पुढची आपली टिप आहे विटॅमिन ईच्या कॅप्सूलची। तर याचे आपल्याला काय करायचं, एक सिरप तयार करायचे। पाणी घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे आणि त्यामध्ये विटॅमिन ईची एक कॅप्सूल टाकायची आहे, जी आपल्या स्किनला प्रोटेक्ट ठेवण्यासाठी, सोबतच अगदी चमकदार आणि नरम त्वचा ठेवण्यासाठी उपयोगी आहे। आणि त्यासोबतच सुरकुत्या घालवण्यासाठी, टवटवीत आणि अगदी फ्रेश त्वचा ठेवायला विटॅमिन ईची कॅप्सूल कामी येते, त्यामुळे पाण्यामध्ये ही अशी टाकायची आहे। तर ही पाण्यामध्ये पूर्ण मिक्स होत नाही, पण आपल्याला अशी टाकून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे आणि तो यामध्ये बुडवून घ्यायचा आणि टिश्यू पेपरच्या मदतीने ही विटॅमिन ईची कॅप्सूल अशी पूर्ण चेहऱ्यावरती प्लेन अशी स्प्रेड करायची। चेहऱ्याची स्किन पूर्ण अशी टवटवीत करण्यासाठी आणि चमकदार, त्यासोबत सुरकुत्या घालवण्यासाठी विटॅमिन ईची कॅप्सूल लावून अशा पद्धतीने आपल्याला चेहरा 5 ते 10 मिनिटं ठेवायचा, नंतर वॉश करायचा। फायनल रिझल्ट तुमच्या समोर आहे, बघू शकता। चॅनलला सबस्क्राईब करा ते समोरच्या बेल आयकॉन सहित। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। आणि आता हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून